श्री स्वामी समर्थ. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी एक विजयसिंग नावाचा मुलगा आपल्या भाऊ आणि भावजईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही मित्रांनो. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठं वटवृक्ष होतं आणि त्यात एक छोटीशी देवळी पण होती आणि त्या देवळीमध्ये एक छोटीशी गणपतीची मूर्ती पण होती. तर तो विजयसिंग नावाचा मुलगा जो होता तो खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानूनही त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया. विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तेथे गेला गणपतीबरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. तेव्हा सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तू खेळायचं. बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरती कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले. कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकट झाली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हारला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीची शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की गोष्ट कशी काय कळली, तर आपण ते पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये. श्री स्वामी समर्थ.